नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा आज आपण आपल्या चॅनलवर एक नवा विषय आणि नवी चर्चा घेऊन आलो आहे. विषय आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सुरेश कुटे यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाबाबत. खरं तर राजकारणामध्ये कोणी कुठं असावं याच्याबद्दल कुठलंच कोणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण या देशाच्या लोकशाहीनं प्रत्येकाला कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र संपूर्ण बीड जिल्ह्याला एक आश्चर्याचा धक्का याचा बसलेला आहे की सुरेश कुटे हे राजकारणात आणि त्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याचा. आता आपण म्हणाल हे कसं, तर समाज काही आपले अंदाज बांधत असतो. कारण समाजातील काही विश्वास एकमेकाच्या वागण्यावर आधारित असतो आणि यावरून काही गृहीतकं समाजानं मनात घेतलेली असतात. ती जर एकदम बदलली तर निश्चित प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतो. उदाहरणार्थ, उद्या जर अचानक नरेंद्र मोदी हे काँग्रेसमध्ये गेले कुणी असं म्हटलं तर आश्चर्याचा धक्का नक्की बसेल. अगदी तशीच एखादी घटना घडली तर लोकांना नक्की असा धक्का बसतो आणि तसाच धक्का संपूर्ण बीड जिल्ह्याला आणि ज्यांना सुरेश कुटे हे व्यक्तिमत्व माहिती होतं त्या सगळ्यांनाच हा धक्का बसलेला आहे. याचं कारण आता आपल्यापासून सुरुवात करूया. केज शहराशी कुटे यांचा संबंध म्हणजे ज्ञानराधा बँकेच्या माध्यमातून आलेला आहे. खरं तर सुरेश कुटे हे कोणाला सांगायची गरज नाही. आज जरी प्रतिक्रिया सकारात्मक नकारात्मक असल्या तरी अगोदर त्यांच्या जीवनाचा काही भाग आपल्याला शून्यातून विश्वात कसा परिवर्तित झाला त्याला सॅल्यूटच करावं लागेल. याला कोणालाच इथं दुमत ठेवताच येत नाही. बाकी कितीही चर्चा करा, पहिल्या त्यांच्या प्रवासाला सॅल्यूट करावाच लागतो. आता दुसऱ्या भागाचा नंतर आपण विचार करू, मंथन करू. परंतु पहिली गोष्ट, त्यांनी अतिशय कष्टानं, खरं तर बीड जिल्ह्यात एक सामान्य व्यक्तिमत्वापासून ते एक देशातील प्रसिद्ध उद्योगपती मी म्हणेन, कारण आज त्यांचे प्रॉडक्ट्स संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत. आपण बघितलं त्यांचे बरेचसे जे प्रॉडक्ट्स आहेत यांची जाहिरात आपल्या राष्ट्रीय चॅनलवर आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. आणि म्हणून त्यांना आपण एक शून्यातून विश्व कसं निर्माण केलं हे सर्व बीड जिल्ह्यानं खूप जवळून पाहिलेलं आहे. मीही थोडंसं त्यांना यासाठी पाहता आलं मला, कारण त्यांची जी सुरुवात होती काही काळाची त्यावेळेस माननीय इंजिनियर अर्जुनरावजी जाहीर पाटील, जे आज आमचे आप्पा हयात नाही आहेत, त्यांच्या सान्निध्यात ते कधीकधी असायचे. त्यामुळं त्यांना जवळून बघण्याचा योग आला होता मला. आणि त्यानंतर त्यांनी केज शहरामध्ये ज्ञानराधा बँकेची शाखा उघडली. त्याच्यानंतर त्यांचं येणं जाणं असायचं. त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडाफार अभ्यास झाला होता. मागे 1 वर्षाखाली ते जेव्हा केजमध्ये आले होते, शाखेचा वर्धापन दिन होता, त्यानिमित्तानं ते आले होते कस्टमरला बोलण्यासाठी वगैरे. खूप त्यांचं व्यवस्थापन खूप नंबर 1चं होतं आणि त्यामुळेच ते तितक्या उंचीवर पोचलेले होते. तर त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की प्लीज मला एक थोडं असं मोबाईलसाठी एका व्हिडिओ बनवायचा आहे की एक शून्यातून विश्व निर्माण केलेली काही माणसं जी आहेत समाजामध्ये, थोडक्यात की पर्सन म्हणूया आपण, किंवा समाजात ज्यांच्याकडं अतिशय वेगळ्या नजरेनं आदरानं पाहिलं जातं अशा लोकांबद्दल एखादा व्हिडिओ आपण करावा, हा उद्देश माझा त्यावेळेस होता. परंतु त्यांनी अतिशय नम्रपणे त्याला नकार दिला होता. म्हणाले होते, सर प्लीज मला प्रसिद्धी नको आहे आणि विनंती आहे की तुम्ही खूप माझ्याबद्दल चांगले विचार मांडताय, परंतु मला कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर राहावं वाटतं आणि मला काही ते नको. आणि त्यांनी अजिबात एकही प्रतिक्रिया किंवा जे मला त्यांची मुलाखत घ्यायची होती छोटी ती त्यांनी दिली नाही. याच्यावरून त्यांचा कुठल्या राजकारणात जाण्याचा अजिबात हेतू नव्हता हे स्पष्ट होत होतं. आणि हेच माझं मत बीड जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचं आहे, बीड जिल्ह्यातील सगळ्या पत्रकारितेचं आहे. इथं बीड जिल्ह्यात असलेले सर्व संपादक महोदय, सर्व ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्ह्याचे, त्या सर्वांनी ही समीक्षा त्यांच्या जीवनाची केलेली. जाण्याबद्दल काही नाही आहे, पण अजिबात मनात कधी त्यांच्या, कारण त्यासाठी तसं वातावरण तरी असावं लागतं की ठीक आहे बहुतेक हे काही दिवसानं जातील असं वातावरण काही बनलेलं असतं तर आपण त्याला मान्य केलं असतं.
परंतु त्यांनी तसं कधीही दाखवलेलं नव्हतं. आणि म्हणून आज जेव्हा काल त्यांच्या प्रवेशाची बातमी झाली तेव्हा बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का बसला. प्रसिद्धी माध्यमानं सुद्धा या गोष्टीला एक म्हणजे नवलयुक्त गोष्ट, आश्चर्याची बाब म्हणून लोकांपर्यंत नेलेलं आहे. आता याच्या 2-3 गोष्टीची समीक्षा आपण करूया. एक, सुरेश कुटे यांना कधीही राजकारणाची गोडी नव्हती. नंबर 2, त्याच्यातली त्याच्यात आपल्याला माहीत नाही त्यांचा जर कधी भविष्यात त्यांनी जायचं ठरवलंच असतं तर कोणत्या पक्षात गेले असते याच्याबद्दलही आपल्याला माहिती नव्हती. परंतु डायरेक्ट भारतीय जनता पार्टीतच ते गेले याचं आश्चर्य लोकांना होऊ लागलेले. त्याचं कारण संपूर्ण देशाला अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत एक मेसेज गेलेला आहे की भारतीय जनता पार्टी, ईडी किंवा तत्सम काही ज्या तपास यंत्रणा आहेत यांचा वापर राजकारणासाठी करते. ते करत असतील नसतील पण मेसेज नक्कीच गेलेला आहे. मेसेज नक्की गेला आहे आणि त्याला तशा अनुकूल घटनासुद्धा नेहमीच त्याला पुरावा म्हणून समोर आलेल्या आहेत. उदाहरणार्थ आत्तापर्यंत आपण बघितलं राष्ट्रवादी पक्ष फुटला, त्यांच्याही मागं सगळ्यांच्या मागे ईडीचे समन्स होते, चौकशा होत्या आणि ते गेले की ते थांबल्या. किती पारदर्शकता आहे. खरं तर मला कमाल वाटते या देशामध्ये वैचारिक लोक आहेत का, पेटून उठणारे लोक आहेत का. कारण एवढा स्पष्ट संकेत मिळत असतानासुद्धा आम्ही काहीच करू शकलो नाही या देशामध्ये. उद्या काँग्रेस सत्तेवर येईल, काँग्रेस बी हेच अनुकरण करेल. ते म्हणेन काय BJPनं केलं तर आपण बी असंच करा. देशाचं काय होईल. प्रत्येक पक्षानं इतक्या उघडपणे ते सरळ म्हणतील काही नाही, BJPनं एवढं केलं तेव्हा देश शांतच होता, काय कोण म्हटलं, कुठं उठाव झाले होते. याची भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आम्हाला वाटतं की ही गोष्ट चांगली नाही आहे कोणत्याच पक्षासाठी इतक्या उघडपणे. आणि असे राजकारण टिकत नसतात. मला वाटतं बळजबरीनं जे काही गोळा केले हे तात्पुरते टिकतील, राजकारणात स्वार्थापुरते टिकतील. पण उद्या जर जनतेनं परिवर्तन केलं समजा सत्तेचं, तर जेवढे आज त्या ठिकाणी भीतीयुक्त आदरानं गेलेले आहेत किंवा भीतीनं गेलेले आहेत. आणि प्रॉब्लेम आहे भारतीय राजकारणामध्ये, आज ग्रामपंचायत सदस्य झाला कीच लगे दुसऱ्या दिवशी लगे गाडी विकत घेतो अमुक, आणि आमदार खासदाराचं तर विचारूच नका. कुठं आणि किती पैसा, त्यांच्यासाठी कायदा नावाची गोष्टच दिसत नाही या देशामध्ये. त्यांना ईडी काहीच करू शकत नाही, त्यांना कधीच विचारत नाही. आमच्याकडे गोरगरिबाकडे 1 लाख रुपये आलेच चुकून हुकून तर लगे ईडी विचारतं की कसे काय आले, किंवा ईडी म्हणजे ज्या काही तपास यंत्रणा असतील किंवा टॅक्स विभाग असतील लगे विचारतात तुमच्याकडे अचानक 1 लाख रुपये आले कुठून. परंतु जे आमदार खासदाराच्या कुठं काही त्यांना कधी जमिनी बी नव्हत्या, काही काय नाही, तर अजिबात त्यांच्या मूळ त्यांच्याकडं आज हजारो एकर जमिनी, कित्येक प्लॉट. ते मी खरं तर सांगायला लाज वाटते की इतक्या सोप्या साध्या शब्दात कसं सांगावं. कारण त्यांच्याकडे इतकं आहे की आम्ही आपलं त्यांच्याकडं समजा कोटीच्या घरात आम्ही आपलं 1, 2, 3च्या याच्यात मोजतो आहे, अशी ती गोष्ट आहे. काही असो, थोडक्यात आज तसंच काहीतरी झालं आहे का हा प्रश्न आम्हाला पडतो आहे. कारण मागच्या 2 महिन्याखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुरेश कुटे यांच्या काही फर्म्सवर जेव्हा धाडी टाकल्या आयकर खात्यानं, तेव्हा ज्ञानराधा बँकेचे कस्टमर संपूर्णपणे अस्वस्थ झाले होते. सगळ्या बँकांच्या समोर ते जमले होते. त्यावेळी सुरेश कुटे यांना जो जामीनदार समाज होता, मी जामीनदार असं, त्यांनी त्यांच्या बँकेत कोणालाही जामीन घेतलेला असू द्या, पण सुरेश कुटे यांचे जामीनदार, इथली केस बीड जिल्ह्याची पत्रकारिता, त्यानंतर संपूर्ण त्यांच्यावर विश्वास ठेवलेले लोक ज्यांचा त्यांच्या बँकेशी काही संबंध नव्हता, असे आमच्यासारखे लोक, अगदी मी सुद्धा त्यांच्या बाजूनं उभा राहून लोकांना सांगत होतो की सुरेश कुटे तुमचा एकही पैसा ठेवू शकणार नाहीत, आज बी ठेवू शकणार नाहीत. त्याच्याबद्दल नाही चाललं, पण आम्हाला सांगायचं की ती वेळ आम्ही सुरेश कुटे यांच्याबद्दल असलेल्या विश्वासामुळं, ते जर कुठल्या पक्षाचे असते तर अजिबात मला वाटत नाही बीड जिल्ह्याच्या मीडियानं किंवा त्यांच्या समर्थकानं त्यांची बाजू घेतली असती. जर अगोदरच ते पक्षाचे असते कुठल्या आणि अशी काही परिस्थिती झाली असती तर मला नाही वाटत की कुणी त्यांच्या बाजूनं उभं राहिलं असतं. परंतु ते इतके फेअर होते, आहेत, आज बी आहेत आपण म्हणूया. आज आणखीन आता ठीक आहे, त्यांनी तो पक्ष जॉईन केलेला आहे. हा कसा केला, खरोखरच ईडीच्या भीतीनं केला आहे की आणखीन कशानं केला आहे ते भविष्यात कधी ना कधी होणार, 100% उघड होणार. पण त्यावेळेस काळ गेलेला असेल, पण त्यांना ते सांगतील नक्की. कारण इतका उंचीचा माणूस गप्प बसू शकणार नाही. आज जरी वेळ मारून नेण्यासाठी किंवा प्रचंड शून्यातून निर्माण केलेलं विश्व
अबाधित ठेवण्यासाठी जरी त्यांना नाईलाजानं का असत नाही एखाद्या पक्षप्रवेश करावा लागला असला तरी मला वाटत नाही अशा मानसिकतेचा माणूस त्या पक्षात किंवा त्या विचारधारेत फार काळ टिकू शकणार नाही. कारण ज्याला स्वतःच्या हिमतीवर जगण्याची सवय आहे, ज्यानं स्वतःच्या हिमतीनं हे विश्व निर्माण केलं आहे, ते कुठल्या तरी पक्षाच्या नावावर जाऊन या संपूर्ण कमवलेल्या प्रतिष्ठेला, कमवलेल्या विश्वाला राजकारणाच्या या घाण अशा याच्यात बुडवणार नाहीत. आणि राजकारणाच्या माध्यमातून, कारण आजकाल बरेचसे लोक असे आहेत, खरं तर मी त्यांना राजकारणात जाण्याची गरज नव्हती, स्वतःच इतके मोठे होते. उदाहरणार्थ छत्रपतींचे दोन्ही वंश आहेत, तो विषय मी नंतर मांडणार आहे. इतके श्रीमंत असताना, इतकं सगळं असताना ज्या राजकारणाकडं आज तर तरी खरं आहे राजकारणात चांगली माणसं गेली पाहिजे ते सत्य आहे, परंतु ते सत्य टिकून राहतं का? त्यांनी थोडं हालचाल केली की ते पक्ष लगेच त्यांना सांगतात, तंबी देतात, याद राखा आमच्यामुळं तुम्ही आहेत, त्यामुळं आम्ही म्हणाल तेच तुम्हाला ऐकावं लागेल असं सांगतात. म्हणून आम्हाला वाटतं की अशा लोकांनी ज्यांच्याकडं सर्ग काय आहे त्यांनी राजकारणात जाण्यापेक्षा इतर माध्यमातून त्यांनी खरं तर लोकचळवळी उभा केल्या पाहिजेत, तरच उपयोग आहे. असल्या राजकारणात जिथं की बहुसंख्य लोक हे लबाड आहेत आणि कमी लोक जर प्रामाणिक असून त्याही मग त्याला किमान अरविंद केजरीवालसारखा ती काही असो, पण आज वेगळा पक्ष अशा लोकांनी बनवून जर राजकारणात प्रवेश केला तर ते बरं वाटतं. परंतु ज्या लबाडांच्या पक्षात जाऊन तिथं ते आपली इमानदारी किंवा आपलं कार्य सिद्ध करू शकतील असं मला वाटत नाही. विषय असा आहे, आता शेवटी समारोप करतो मी कारण जास्त वेळ होतो आपला. मला एवढंच म्हणायचं आहे आज की सुरेश कुटे हे जरी भाजपामध्ये गेलेले असले निश्चित ते पैसे परत करणार आहेत, मात्र त्यांनी आता लवकर पैसे परत करावेत. कारण लोकांचा विश्वास हा एकटा तुमच्यावर नाही, तुमच्यासाठी ज्यानी जामीनदार राहून बीड जिल्ह्याचा मीडिया असेल किंवा असंख्य असे लोक आहेत ज्यांचा तुमच्या कशाचाच संबंध नाही, पण तुमच्याप्रती असलेला विश्वास ठेवून ज्यांनी लोकांना थांबवलं होतं त्या लोकांचे पैसे आपण लवकर परत करा. कारण ते पुन्हा आपल्या बँकेत येतील, कदाचित ते येऊ द्या, परंतु आता मात्र लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे की आपण अगोदर लोकांनी केवळ आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ठीक आहे बँक बुडणार नाही असं समजून ते थांबले होते. आता आपण राजकारणात गेलात, राजकारणावर फारसा विश्वास नाही आहे लोकांचा, त्यामुळं आपण लवकरात लवकर त्यांचे पैसे परत करावेत. केज तालुक्यात लोक जी काही आपल्याप्रती विश्वास ठेवून आहेत तो विश्वास तसाच कायम राहावा यासाठी आपण त्यांच्या ठेवी ताबडतोब परत कराव्यात, एवढीच आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं मागणी आपल्याला आहे. समस्त जनतेच्या वतीनं हीच मागणी. कारण आपण आता एक कारण काही असो, आम्ही पुन्हा एकदा आपल्याप्रती विश्वासच व्यक्त करतो आहे आणि तो कायम ठेवायला आपण कुठल्याही पक्षात गेल्यानंतर तो विश्वास कमी होणार नाही. परंतु साधारणतः एक मानसिकता अशी आहे, राजकारण आणि समाज ही व्याख्या थोडी वेगळी झालेली आहे. त्यामुळं आपण नक्की याचा विचार करून लवकरात लवकर आपल्या ठेवीदारांच्या संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे, जिथं आपल्या शाखा आहेत त्या ठेवी त्या जे मागतात त्यांच्या परत करा, जे मागत नसतील त्यांच्या नका, पण जे मागतायत त्यांच्या लवकरात लवकर परत करा, एवढीच विनंती. धन्यवाद.